ज्या ज्यावेळी या पृथ्वीवरती अन्याय अत्याचार झाला, सत्याचा विजय होत नव्हता आणि त्याच वेळी धर्म स्थापनेसाठी भगवंताला अवतार या पृथ्वीवरती घ्यावा लागला। श्री स्वामी समर्थ म्हणजे अखंड विश्वाचा मालक, ब्रह्म विष्णू आणि महेश या तिन्ही देवांची ताकद म्हणजे स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ आपल्या तोंडातून जरी शब्द बाहेर पडला तरी आपल्याला एक समोरून आधार मिळतो की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे। आणि म्हणूनच म्हटलं जातं की उधळा गुलाल वाजवारे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवर आले। अनुसयाचा तूच दत्त, सुमतीचा तू श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी आणि आम्हा कैवाऱ्यांचा तूच स्वामी। अशक्य हे सारे करीतो शक्य, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे सदा सांगे आम्हास। श्री स्वामी समर्थ प्रकट दिन याविषयीची खरी कहाणी आज आपण ऐकणार आहोत। स्वामी समर्थ महाराज कधी आले, कुठून आले ते कोणालाही माहीत नाही, पण त्यांचे स्वामीसुत नावाचे फार मोठे भक्त होऊन गेले। स्वतः श्री स्वामी समर्थ त्यांना आपला मुलगा मानायचे आणि त्यांच्याच अनुभवावरून आपल्याला समजेल की स्वामी समर्थ कसे प्रकट झाले आणि स्वामी समर्थ प्रकट होण्याची रहस्यमय कहाणी आज आपण ऐकणार आहोत। आणि ती कहाणी ऐकण्यासाठी आपल्याला भक्त व्हावं लागेल। संतांचा महिमा संतचीच जाणे म्हणजे भक्ताचा महिमा आज भक्तच जाणे। म्हणून मित्रांनो, आपल्या जीवनातला अमूल्य वेळ समर्थांची कहाणी ऐकण्यासाठी द्या, कारण समर्थांचं नाव जरी आपण ऐकलं तर आपण महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असताल आणि समर्थांचं नाव घेतलं तर क्षणाचाही विलंब न होता स्वामी धावून येतीनं आपली मदत करतील, हे तितकंच खरं आहे। मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल। शेकडो वर्षापूर्वी पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून 12 कोस म्हणजेच 24 किलोमीटर अंतरावरती छेलीखेडा नावाचं एक गाव होतं आणि त्या ठिकाणी विजयसिंह नावाचा एक मुलगा आपला भाव आणि आपल्या भावजाई बरोबर राहत होता। परंतु हा जो मुलगा आहे तो कोणाबरही मिसळत नव्हता, म्हणजे कोणाबरच खेळत नव्हता। तर त्याच्या घरापासूनच थोड्याशा अंतरावरती एक पडीक जागा होती आणि त्या पडीक जागेमध्ये भव्य असा एक वटवृक्ष होता आणि त्या वटवृक्षाच्या त्या ठिकाणी देवळी होती आणि देवळीत गणपती बाप्पा होता। हा विजयसिंह त्या ठिकाणी दररोज जायचा आपल्या खिशात गोट्या घेऊन आणि गणपती बाप्पा आपल्या बरोबर खेळायला आहेत असं तो मानायचा आणि गणपती बाप्पाचं राज्य तो आपल्या स्वतःवरती घ्यायचा आणि तो खेळायचा। नित्य नेम त्याचा दररोजचा होता। असे दिवसामागून दिवस चालले होते, दररोजचा त्याचा नेम होता आणि परमात्म्याला आपला चमत्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि देवानं त्या ठिकाणी विजयसिंहचं कारण बनून त्या ठिकाणी आविष्कार दाखवला आणि तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध द्वितीया। विजयसिंह त्या दिवशी रोजच्या पद्धतीनं त्या वटवृक्षाखाली गेला गोट्या घेऊन खेळायला गणपती बाप्पावर। परंतु गणपती बाप्पांना तो म्हणाला, गणपती बाप्पा मी दररोज खेळतो, तुमच्या नावानं मी राज्य घेतो, तुम्ही आहे माझ्याबरोबर मी असं समजतो आणि खेळतो, परंतु आज तसं नाही होणार बाप्पा, आज तुम्हाला स्वतः माझ्याबरोबर खेळावं लागेल। आणि सर्व गोट्या या विजयसिंहनं गणपती बाप्पाच्या समोर त्या ठिकाणी देवळीत ठेवल्या आणि विजयसिंहाच्या मुखातून ज्यावेळेला हे वाक्य बाहेर पडलं की देवा तुम्हाला खेळावं लागेल आणि त्या ठिकाणी चमत्कार झाला। धरणी कंपित होऊ लागली, जसं की भूकंप झाला तशी धरणी हलू लागली। सर्व आकाशामध्ये ढग जमून अंधार झाला, ढगांचा कडकडाट जोरात धडधडाट होत होता, विजांचा लकलकाट होत होता, वारे वेगानं वाहू लागले। कोणालाच काही कळत नव्हतं, कारण ती अद्भुत शक्ती आज प्रकट होणार होती आणि तिच्याच आगमनाची इच्छा होलो। ज्या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगली आणि त्यातून 8 वर्षाचं तेजस्वी बालक बाहेर आलं आणि हे दुसरं तिसरं कोणी नसून प्रत्यक्ष परब्रह्म स्वामी समर्थ महाराज होते। आणि हे ते तेजस्वी बालक विजयसिंह बरोबर गोट्या खेळू लागला आणि त्या ठिकाणी विजयसिंहाला गोट्याच्या डावामध्ये हरवलं आणि हरवल्यामुळे सगळ्या गोट्या त्या ठिकाणी स्वामींनी घेतल्या आणि त्या गोट्या परत विजयसिंहाला दिला आणि सांगितलं की मी तुला परत अवश्य भेटेल असं वचन दिलं आणि त्या ठिकाणी ती गुप्त झाली। तर थोडक्यात मित्रांनो, स्वामी समर्थांचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून 24 किलोमीटर अंतरावरती छेलीखेडे गावात वटवृक्षाच्या जवळ गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या शेजारी झाला। परंतु काहींच्या मनात शंका येते
ही गोष्ट कशी समजली? मित्रांनो, जो स्वामी समर्थांचा भक्त आहे त्याच्या मनात कधीच शंका येणार नाही, कारण त्याचा विश्वास स्वामींच्यावर असतो. परंतु ज्याची भक्ती नाही त्याला असा अविश्वास सुचतो. आणि या गोष्टीचं रहस्य म्हणजे बघा कसं समजलं तर कोकणातील हरिभाऊ म्हणजेच स्वामी सूत अक्कलकोटला आले होते. आणि अक्कलकोटला कशासाठी आले? त्याला मदत व्हावी सांसारिक सुखामध्ये, आणि ते मिळवण्यासाठी खरं अक्कलकोटला आले होते. अक्कलकोटला बरेच दिवस होते. काही दिवस निघून गेले आणि एक दिवशी स्वामींनी त्यांना जवळ बोलवलं. अहो, जवळच नाहीत, नुसतं मांडीवर घेतलं स्वामींनी प्रत्यक्ष भगवंतानं आणि सांगितलं, तो आजपासून माझा सूत झाला, म्हणजे माझा मुलगा झाला. सर्व घरदार सोडून दे आणि दर्या किनारी माझी ध्वजा उभी कर. अहो, हे शब्द स्वामींचे ऐकून हरिभाऊंना रडू आलं. कारण त्या ठिकाणी स्वामी समर्थ म्हणजेच महाराज सांगतात की सगळं सोडून दे, मी तर माझी स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी इथं आलोय. हे ऐकून त्या ठिकाणी हरिभाऊंना रडू आलं. आणि स्वामी त्या ठिकाणी त्यांना म्हणाले, अरे रडतोस काय? पोट बघ किती मोठं आहे तुझं, त्याच्यावरून हात फिरव बघू. आणि ज्यावेळी हरिभाऊंनी आपल्या पोटावरून हात फिरवला आणि चमत्कार घडला, त्या ठिकाणी हरिभाऊ ध्यानस्थ झाले. आणि ध्यानस्थ झाल्याबरोबर त्यांना पाठीमागचे जन्म सगळे आठवू लागले की किती जन्म झाले आपले. आणि त्याच पाठीमागच्या जन्मातला एक जन्म म्हणजे विजयसिंह हा जन्म त्यांना आठवला. आणि विजयसिंह म्हणजे दुसरा कोणी नसून स्वामी सुतांचा पूर्व अवतार. आणि त्याच्यानंतर बघा ह्या सर्व गोष्टींचा उलगडा झाला. स्वामींनी स्वतः मान्यता दिली बघा या गोष्टीला. आणि हा जो उत्सव आहे स्वामी समर्थ प्रकट दिनाचा उत्सव, स्वामी सूत महाराजांनी स्वतः सुरू केला बघा अक्कलकोटला. आणि ज्यावेळी स्वामी सूत महाराज स्वामी समर्थ प्रकट दिनाचा उत्सव अक्कलकोटमध्ये साजरा करत होते, त्या दिवशी भुजंगासारखा एक भक्त स्वतः स्वामींना प्रश्न विचारला बघा, स्वामी सूत तुम्ही काय करत आहात? त्यावेळी बघा स्वामींनी उत्तर दिलं स्वतः की माझा बाळ मी सध्य ज्या दिवशी प्रकट झालो त्या दिवसाचा उत्सव साजरा करीत आहोत. तर मित्रांनो, पुढे नाना रेखी नावाचे एक अहिल्यानगरचे भक्त होते बघा स्वामींचे. स्वामी सुतांनी सांगितल्याप्रमाणे ते अक्कलकोटला आले होते. आणि हे नाना रेखी ज्योतिषशास्त्रात पारंगत होते, म्हणजे कुंडली वगैरे पाहत होते, तयार करत होते. स्वतः सांगितलं स्वामींनी की माझी कुंडली बनव. अहो, त्यांना आनंद झाला की प्रत्यक्षात स्वामींची कुंडली बनवण्याचं काम मला मिळतंय, केवढं मोठं माझं भाग्य. आणि त्या ठिकाणी कुंडली बनवल्याचं काम चालू केलं नाना रेखींनी. काही दिवसामध्ये ती कुंडली बनवून झाली आणि ही कुंडली घेऊन अक्कलकोटला आले. त्याच वेळी स्वामी आणि स्वामींचे भक्त त्या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम चालला होता. आता नाना रेखी त्या ठिकाणी आल्यानंतर स्वामींनी सांगितलं आपल्या भक्ताला की ही कुंडली माळ्यावरती ठेवा. भक्तांनी ऐकलं आणि ती कुंडली माळ्यावरती ठेवली. भजन संपलं आणि स्वामींनी सांगितलं ही कुंडली माळ्यावरून काढा. भक्तांनी कुंडली माळ्यावरून काढली आणि काय चमत्कार! त्या कुंडलीवरती हळद कुंकू तुळस फुले वाहून सगळ्या देवांनी त्या कुंडलीची पूजा केली होती बघा. ब्रह्म विष्णू आणि महेश हे तिन्ही देव त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्या कुंडलीची पूजा केली. आणि आजही मित्रांनो, ही स्वामींची जी कुंडली आहे ती स्वामींचा मठ जो आहे अहिल्यानगर त्या ठिकाणी उपलब्ध आहे बघा आपल्याला दर्शनासाठी. तर मित्रांनो, अशा प्रकारे स्वामी समर्थ प्रकट झाले. स्वामी समर्थांची भक्ती जर मनापासून आपण केली तर आपल्यावर येणारं प्रत्येक संकट स्वामी बाजूला काढतात, वज्राप्रमाणे रक्षण करतात. आपण महाराष्ट्राच्या देशाच्या कुठेही कानाकोपऱ्यात राहत असताल आणि स्वामी समर्थांचं नामस्मरण जर करत असताल तर जीवनामधली सगळी संकट आपली दूर होतात आणि ही जीवनाची नौका उत्तमरित्या पार होईल आपली. त्यामुळे मित्रांनो, या कलियुगामध्ये भक्ती हीच अशी शक्ती आहे की जीवनामध्ये जगावं कसं ही भक्ती आपल्याला आजही शिकवते. त्यामुळे देवांच्यावरती विश्वास ठेवा आणि आपण भक्ती करा. ही सुंदर अशी स्वामी समर्थांची प्रकट दिनाची कथा जर आपल्याला आवडली असेल ना तर श्री स्वामी समर्थ अशी एक कमेंट जरूर द्या आम्हाला. जय हिंद, जय महाराष्ट्र.